3 ओव्हरची मॅच असेल. जयरागाई आणि विजय स्टार. आणि 12 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल. 12 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असेल. ऑफिशियल्स मैदानामध्ये जात आहेत. मॅचला होते सुरुवात. टाइम स्टार्ट. अंपायरचा ग्रीन सिग्नल. टाइम स्टार्ट झालाय. 12 मिनिटांचा वेळ आपल्याकडे आहे. गोलंदाज मयुरेश. इथे मात्र स्वीपचा हा फटका. एक धाव इथून मात्र मिळेल. अकाउंट ओपन झालंय. धाव फलकावरती 1. ब्रदर्स ट्रॉफी 2024 वर्षाचं शेवट येत असताना आता मात्र स्पर्धेचा देखील शेवट होतो. सेमीफायनलची मॅच मैदानामध्ये सुरू आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलाय. नशीब देखील थोडंसं बलवंत आपल्याला पाहायला मिळतं, कारण की चेंडू जिथे अडवला, चेंडूच्या पुढे खेळाडू आला होता, पण चेंडूने तिथेच पॉज घेतला आणि खेळाडूने देखील. धाव फलकावरती 2 चेंडू आतापर्यंत झाले. दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेने अकाउंट ओपन केलंय. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सज्ज मयुरेश. स्ट्राईक वरती सनी. इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. टॅपच्या मध्ये तो घेऊन काढलाय. एकच धाव इथून मात्र मिळेल. एक धाव पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 3. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं. इथे मात्र अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉल. क्लोज. यष्टांचा चेंडू गेला होता. असं वाटत होतं की चेंडू यष्टांवरती आदळेल, पण नशीब थोडेसं बलवंत ऋषीचं. धाव फलकावरती 4. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. राऊंड द विकेट. मयुरेश पुन्हा एकदा तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. एक धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय म्हणजे 5. बिनबाद 5 अशी सुरुवात. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉल. नॉन स्ट्राईक थ्रो.
धावा धावफलकावरती 6 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक घेऊन संकेत भगत. 6 7 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 7. उर्दू विकेटने पहिला चेंडू प्रचंड वेगाने फेकला होता. यष्टांच्या अगदी जवळून चेंडू येतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सुशांत पवार आपले पॉवर दाखवण्याचा प्रयत्न, पण हा यंगस्टर देखील कमी नाहीये. जय रागाई संघाचा हा गोलंदाज सध्या तरी चांगल्या फलंदाजांना माघारी सारतोय, बॅकफुट वरती पाठवतो, आपल्या वेगाने इम्प्रेस करतोय गोलंदाज यश. हो द विकेट. यश पुन्हा एकदा तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि खेळाडूकडून मिसफिल्ड. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12. या चौकाराच्या मदतीने 9 चेंडू आतापर्यंत झालेत आणि मिनिटं झालेत ते म्हणजे 5.5. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 13. 4 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 13. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. दुसरं षटक प्रगती पथावर. चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बोध विकेट पुन्हा एकदा तयार. टॅपच्या माध्यमातून घेऊन काढलाय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 15. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती ओमकार. पहिलं षटक मयुरेश. दुसऱ्या षटकामध्ये यशचा वापर. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. ओमकार तयार. स्ट्राईक वरती ऋषी. 15 धावा धावफलकावरती. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतला आणि अधिक वळण घेतलं इथे मात्र चेंडूने आणि त्यामुळे अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावरती. बोध विकेट. ओमकार पुन्हा एकदा तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू 2 खेळाडूंच्या मधून सीमा पार. धाव मिळतील 4.
इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. आता मात्र थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. ब्रदर्स ट्रॉफी 2024 सेमीफायनल मैदानामध्ये सुरू आहे आणि आता मात्र पाहुणे देखील इथे उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे आता नुकताच आगमन झालंय आमचा आधारस्तंभ आदरणीय संदेशजी पाटील साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 21. ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती सुशांत. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतात म्हणजे 4. तर सौकार अशा मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहत होती म्हणजेच 25. 25 धावा. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 25 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र मिळेल. इकडे धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो होती म्हणजेच 27. 27 धावा धावफलकावरती. अजूनही या पहिल्या डावातील सेमीफायनलच्या पहिल्या डावातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकच मिनिट आहे आणि एकच चेंडू शिल्लक देखील आहे. स्ट्राईक वरती थ्रो आणि फलंदाज होईल बाद. चला जयरागाई संघ आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवा. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू
जो अभिजितचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील अभिजितला आपण पाहतो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न असतो, तेव्हा देखील स्विच हिट. आता देखील पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न होता, पण एकच धाव इथे मात्र मी इथे अकाउंट ओपन झालंय अभिजितचं. आता मात्र स्ट्राईक वरती प्रेम. गोलंदाज सनी इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय. ताकद प्रचंड या फटक्यामध्ये, पण माघारी परतावं लागेल ते म्हणजे प्रेमला. आणि प्रेमचा गेम केलाय सनीने, पहिल्या चेंडूवरती बाद केलाय. इथे मात्र फटका हा जबरदस्त. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला मात्र या प्लॉटच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न मयुरेशचा. हवेमध्ये डाय झेप घेण्याचा प्रयत्न. या फटक्याने क्षेत्ररक्षकच नाही तर सर्व प्रेक्षक देखील प्रेमामध्ये पडले या फटक्याच्या. धावसंख्या धावफलकावरती 5. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज सनी. आता मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती 6. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 7. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. एक धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते म्हणजे 8. 5 चेंडू झाले. धावा धावफलकावरती 8. धावसंख्या धावफलकावरती 8 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती ऋषी. बारा चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 28चं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 8. 2 फलंदाज बाद. स्ट्राईक वरती मयुरेश. गोलंदाज ऋषी. इथे मात्र फलंदाज होईल बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. मयुरेशला माघारी परतावं लागतं. 8 वरती 3रा धक्का लागतो. गोलंदाज ऋषी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
वैभवच्या बॅट मधून वैभव स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. इथे मात्र पुन्हा एकदा टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. 1 धाव इथून मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10 धावा. दुहेरी अंक जाऊन पोहोचलाय. 10 धावा. 28वा लक्ष्य. 28चा पाठलाग करण्यासाठी जय रागाई मैदानामध्ये उतरली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. 1च धाव इथे मात्र मिळेल. अकरा धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. इथून मात्र चौकार येणं फार गरजेचं आहे टीम जय रागाई संघासाठी. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. येतो डॉट बॉल. 5 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 11 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्या. 3 फलंदाज बाद देखील झालेत. 28चं लक्ष अजूनही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. आता मात्र येणारं समीकरण झालंय 6 चेंडू आणि 16 धावेंची गरज. 6 चेंडू 16 धावेंची गरज. एक धाव इथं मात्र ऍड केली जाईल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त हा चेंडू. प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वरती वैभव. इथे मात्र टॅपच्या मध्ये तो घेऊन काढलाय. एक धाव इथं मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 14. ड्रॉच्या साह्याने एक संघ पुढे गेलाय मेगा फायनल मध्ये, तो म्हणजे श्री 11. आणि आता त्यांना फाईट करण्यासाठी जवळजवळ दरवाजापर्यंत पोहोचलाय तो संघ आहे विजय स्टार. इथून मात्र कोणती चूक, धक्का मारून जय रागाई संघ पुढे जाऊ शकतो का हा प्रश्न आहे. 13 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. स्विचिटचा हा फटका. प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. चेंडू सोबत धावा बनवल्या जातात. प्रत्येकी चेंडूवरती एक एक धाव. इथे मात्र फटका जबरदस्त आहे आणि चेंडू सरळ सीमापार. धावा मिळतात म्हणजे या चौकाराच्या मदतीने 20. एक चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. आताचा फटका देखील जबरदस्त आहे. मॅच झाली आहे फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम विजय स्टार संघाने. अभिनंदन विजय स्टार संघाचं.